श्री स्वामी समर्थ हरिभक्त पारायण गोपाल शास्त्री भटजी आज तुमच्या समोर हा व्हिडिओ घेऊन येत आहे। बघा, श्रावण शुद्ध पौर्णिमा म्हणजे बंधुत्व, भक्ती आणि संस्कृतीचा पवित्र संगम। श्रावण पौर्णिमा बंधुत्व आणि भक्ती आणि संस्कृतीच्या सुगंधित आठवणींनी भरलेला हा दिवस आहे। हा दिवस म्हणजे बहीण भावाच्या नात्यात नितळ आणि निर्मल प्रतिबिंब, जिथे बहिणींच्या हातून राखी बांधली जाते आणि भावाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ती मनभावे प्रार्थना करते। याच दिवशी परब्रह्म भगवान श्री श्रीपाद श्री वल्लभांना त्यांच्या भगिनी म्हणजे माता वासुनी कन्याका परमेश्वरी राखी बांधतात। हा अद्वितीय अलौकिक सोहळा श्री क्षेत्र पिठापूर म्हणजेच आंध्र प्रदेश येथे भक्तिभावाने साजरा केला जातो। या पौर्णिमेचा आधीचा शुक्रवार वरम महालक्ष्मी व्रत म्हणून पवित्र मानला जातो। या दिवशी माता श्री महालक्ष्मीची विशेष उपासना केली जाते। संपत्ती, आरोग्य आणि सौख्यासाठी भक्तगण तिच्या चरणी नतमस्तक होतात आणि या पवित्र प्रवाहावर दान म्हणजे परमपुण्य समजलं जातं। अन्नदान केल्याने श्री स्वामी समर्थ महाराज गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः, श्री गुरुदेव दत्त महालक्ष्मी यांची कृपा असते। म्हणून चला तर मग सर्वांनी या शुभ श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी सर्वांनी संकल्प करूया आणि काहीतरी यथाशक्ती दान करूया। या पौर्णिमेचा दिवस दान करण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो, श्रावण पौर्णिमेचा। आणि ह्या श्रावण पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे गाईला अन्नदान करण्याचं खूप महत्त्व आहे। गाईला काहीतरी खाऊ घालायचं असतं, नैवेद्य जर खाऊ घातलं तरी चालेल। दुसरी गोष्ट, ह्या श्रावण पौर्णिमा जी राखी पौर्णिमा असते, जर दोन पौर्णिमेला तर पहिल्या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा म्हणजे असे जे समुद्राच्या काठाशी असतात ती लोक नारळी पौर्णिमा साजरा करतात आणि समुद्राला एक नारळ अर्पण करतात। सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अजून आमची लोक जे गळ्यामध्ये जानवं धारण करतात, हे असं जानवं हे दर पौर्णिमेला म्हणजे पौर्णिमेला चेंज करायचं असतं। जे जानवं धारक आहे त्या लोकांनी जानवं पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण दाखवून आजच्या दिवशी ते गळ्यामध्ये नवीन धारण करायचं असतं। शक्यतो दर पौर्णिमेला जी कायम धारण करतात तिथं डेली चेंज करतात, आणि जी लोक श्राद्धविधी आणि दोघविधी करतात त्या लोकांनी तर डेली चेंज करायचा असतो। त्यासाठी सर्वांनी लक्षात घ्या। या श्रावण पौर्णिमेला सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि राखी पौर्णिमेचा मंत्र कुठला बोलावा तो मी सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे। सर्वांनी लाईक करा, शेअर करा। राखी बांधताना कुठला मंत्र बोलावा? येनो बद्धी बलिराजा दानवेंद्र महाबल तेनम तामाह बंधामी रक्ष चलमाचल चलमाचल। हा सर्व बहिणींनी राखी बांधताना हा मंत्र बोलावा। हरिभक्त पारायण गोपाल शास्त्री भटजी, वलभ, नवी मुंबई।